वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषदाचा अभ्यास आपण करत आहोत। कठोपनिषदमधील अध्याय 1 वल्ली 2, ज्यामध्ये यमदेव नचिकेताला आत्मज्ञान समजावून सांगतायत। आजचा हा जो विषय आहे हा पुढे सुरू ठेवण्याच्या पूर्वी आज जो आपण श्लोक म्हटला, आपण प्रत्येक आपल्या सत्राच्या आधी सद्गुरूंचं नमन करणारा श्लोक म्हणतो, ब्रह्मानंदम सुखदम। आणि या श्लोकामधील 1-2 शब्दांचा आज एक प्रास्ताविक म्हणून थोडासा विचार करूया। सद्गुरूंचं वर्णन करताना सद्गुरूंना आपण म्हणतो ब्रह्मानंदम। ब्रह्मानंदम म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंदाची ज्यांना अनुभूती आलेली आहे आणि ते आनंद हेच माझं स्वरूप आहे अशा पद्धतीची अनुभूती घेऊन जे त्या आनंदामध्ये अखंड रममाण असतात ते आपले सद्गुरू। आणि केवळ स्वतः सर्वोच्च आनंदामध्ये रममाण असतात अशी गोष्ट नाही, तर परमसुखदम म्हणजे आपल्याबरोबर असणाऱ्या इतरांना देखील ते परमसुख देण्याचा प्रयत्न करतात। हे आपल्या सद्गुरूंचं तत्वरूप सद्गुरूंचं स्वरूप आहे। आणि अशा प्रकारे त्यांना परमोच्च आनंदाची प्राप्ती का बरं झाली त्याचं कारणही या श्लोकात दिलेलं आहे की द्वंद्वातीतम, आपले जे सद्गुरू आहेत ते द्वंद्वाच्या अतीत गेलेले आहेत। म्हणजे आपल्याला देखील परमसुखाची प्राप्ती करायची असेल, सर्वोच्च आनंदाची प्राप्ती करायची असेल तर द्वंद्वातीत होणं आवश्यक आहे। आपलं जे मनुष्य जीवन आहे त्या मनुष्य जीवन ज्या प्रकारे डिझाईन केलं गेलेलं आहे, ज्या प्रकारे त्याची निर्मिती रचना केलेली गेली आहे, त्याच्यामध्ये व्यावहारिक स्तरावर कायम द्वंद्व येतील। कायम अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल, कधी मान होईल, कधी अपमान होईल, कधी स्तुती, कधी निंदा, कधी मनासारखं, कधी मनाविरुद्ध। हे व्यावहारिक स्तरावर बाहेरची परिस्थिती कायम बदलत राहील। बाहेरची परिस्थिती कितीही बदलली तरी आतमध्ये आपली प्रतिक्रिया, आतमध्ये आपलं स्वरूप जर द्वंद्वातीत झालेलं असेल, म्हणजे निर्द्वंद्व असं जे एकमेवाद्वितीय तत्व आहे ते मी आहे अशी मला अनुभूती आलेली असेल, तर व्यावहारिक स्तरावर कितीही मानापमान, निंदा, स्तुती वाटायला आले तरी त्याच्याने आपले सद्गुरू विचलित होत नाहीत, द्वंद्वांच्या पूर्णपणे अतीत गेलेले असतात। असं जे द्वंद्वमय मानवी जीवन आहे ते परमार्थाच्या दृष्टीने आदर्श मानवी जीवन नाही। जोपर्यंत द्वंद्वामध्ये आपण आहोत, जोपर्यंत निंदा, स्तुती, मान अपमान याच्याने आपण व्यथित होतो, आपल्याला त्रास होतो किंवा आपण एक्साईट होतो, तोपर्यंत असं जे हिंदोळ्यावर हलणारं जीवन आहे ते आपल्या परमार्थाच्या दृष्टीने आदर्श मानवी जीवन नाही। तर द्वंद्वातीत झाल्यावर जे कायमस्वरूपी जो आनंद वाटायला येतो तो आनंद, ती शांती, ते समाधान उपभोगणं आणि त्या जीवनमुक्तावस्थेत आपलं उर्वरित मानवी जीवन अत्यंत कार्यक्षम राहून जगणं, हे परमार्थाच्या दृष्टीने खरं मानवी जीवन आहे। आणि हे जेव्हा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो किंवा ठेवतो तेव्हा आपल्याला स्वतःचं परीक्षण करायला मदत होते।
जर माझ्या जीवनात सुखदुःख असतील, मला जर निंदास्तुतीने त्रास होत असेल, तर अजून परमार्थामध्ये योग्य हवी तशी प्रगती माझी होत नाही. हल्ली आपण ट्रॅव्हल करताना, प्रवास करताना कायम GPS लावून ठेवतो. GPS लावताना डेस्टिनेशन जे आहे, जिथे आपल्याला जायचं त्याचा पत्ता आपण देऊन ठेवतो. आणि तो पत्ता दिला की प्रवासामध्ये ते GPS आपल्याला कायम मार्ग दाखवतं की तुम्ही मार्गावर आहात का, तुम्ही बरोबर चालले आहात की नाही, तुमची वाटचाल होतीये की नाही. मग परमार्थामध्ये आपली वाटचाल बरोबर होते की होत नाही हे तपासण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे की आपण द्वंद्वातीत झालो की नाही. जर अजूनही मला सुखदुःखांचा त्रास होत असेल, निंदास्तुतीने बरं वाईट वाटत असेल, तर अजून माझी पुरेशी प्रगती झालेली नाही. अजूनही मला मानापमानाने व्यथा होत असेल, तर पुरेशी प्रगती झालेली नाही. म्हणून द्वंद्वातीत होण्याकडे कायम आपलं लक्ष हवं. जसं GPS आपल्याला ट्रॅकवर ठेवतं, तसं मी सुखदुःखी आहे की नाही या गोष्टीमुळे आपण कायम ट्रॅकवर राहू शकतो. जेवढी दैनंदिन व्यवहारात सुखदुःख जास्त, तेवढं आपण आपल्या मोक्षस्थितीपासून अजून खूप दूर आहोत. सद्गुरू त्या मोक्षस्थितीला जाऊन प्राप्त झालेले आहेत, परंतु आपण अजून फार दूर आहोत. हे परीक्षण आपलं स्वतःला करता येतं. आणि मग त्या मार्गावर राहण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, तेच ज्ञान इथे यमदेव नचिकेताला समजावून सांगतात. 13व्या मंत्रामध्ये त्यांनी आत्म्याचं स्वरूप सांगितलं. अजून आत्म्याचं प्रत्यक्ष वर्णन नाही, तर हे आत्मज्ञान होणं किती कठीण आहे हे वेगवेगळ्या शब्दांनी आधी यमदेव सांगतात की ते दुर्दर्श आहे, गुहाहितम आहे वगैरे. नचिकेत परत त्याचा प्रश्न विचारतो आणि परत जेव्हा नचिकेत प्रश्न विचारतो 14व्या मंत्रामध्ये, तेव्हा त्याचं उत्तर म्हणून 15व्या मंत्रामध्ये यमदेव अजून एकदा आत्मतत्वाचं वर्णन करायला सुरुवात करतात. 15, 16 आणि 17 या तीनही मंत्रांच्या मध्ये अजूनही थोडंफार प्रास्ताविकच चालू आहे. आत्म्याच्या वर्णनाला सुरुवात झाली, परंतु अजून प्रिलिमिनरी गोष्टी चालू आहेत. प्रत्यक्ष जे वर्णन आहे आत्म्याचं किंवा आपल्या स्वस्वरूपाचं, ते 18व्या मंत्रापासून प्रारंभ होतो, त्याची सुरुवात होते. 15व्या मंत्रामध्ये यमदेव काय म्हणतात की हे जे आत्मपद आहे, त्या पदाची प्राप्ती किंवा त्या पदाचं वर्णन वेदांमध्ये सर्वार्थाने केलेलं आहे. किंबहुना वेदांना जे मुख्य गोष्ट सांगायची आहे, जो मुख्य प्रतिपाद्य विषय आहे, तो केवळ आत्मा, स्वतःचं स्वरूप हाच आहे, असं वेदांमध्ये सर्वथा वर्णन केला गेलेला हा आत्मा तपाने प्राप्त होतो. तप शब्दाचा अर्थ आपण बघितला होता की तप म्हणजे मुख्यतः स्वतःला तप्त करणे. कशा पद्धतीने तप्त करणे की स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे. स्वतःला बदलण्याचा हा नेहमी ताप असतो डोक्याला. दुसऱ्या लोकांना नावं ठेवणं, दुसऱ्या लोकांना सांगणं, त्यांना सूचना देणं, त्यांना शिकवणं, 4 शहाणपणाच्या गोष्टी फार सोपं असतं. पण जेव्हा स्वतःवरती गाडी येते, स्वतःला बदलवण्याची पाळी येते, तेव्हा माणसाला त्याचा फार त्रास होतो आणि ते खरं तप आहे. हे तप करण्यासाठी कुठेही हिमालयात, नदीमध्ये, आश्रमात जाण्याची आवश्यकता नाही. यमदेव म्हणतात, आणि या तपाचं स्वरूप आपण थोडक्यात बघितलं होतं की शरीराचं अनुशासन, वाणीचं आणि मनाचं अनुशासन करणं, त्यांना एका विशिष्ट दिशेने चॅनलाइज करणं, या आत्मविद्येच्या प्राप्तीसाठी चॅनलाइज करणं, अशा प्रकारे नियंत्रित करून शरीर, मन, वाणीकडून आपल्या ध्येयाच्या प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणं, या सगळ्या गोष्टी तपामध्ये येतात. आणि ब्रह्मचर्य, यमदेव नचिकेताला सांगतात की या आत्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर ब्रह्मचर्य आवश्यक आहे. ब्रह्मचर्य शब्दाचा एक पारंपरिक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे की प्रत्यक्ष ब्रह्मचर्याश्रमात राहिलं नाही तरी हरकत नाही. कुठल्याही आश्रमात राहून, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम या सगळ्या आश्रमांच्या मध्ये राहून देखील तत्वदृष्टीने ब्रह्मचारी राहता येतं. तत्वदृष्टीने ब्रह्मचारी म्हणजे काय की व्यवहारामध्ये आपली कामं करत असताना मागे जो बॅकग्राऊंड थ्रेड आहे, मागे जे अनुसंधान आहे, ते ब्रह्माचं हवं, तत्वाचं हवं, या वेदांत विचाराचं हवं. व्यवहार करत असताना जो अखंड ब्रह्मानुसंधानात राहतो तो खरा ब्रह्मचारी. व्यवहारात असून नसल्यासारखा जो राहतो, अलिप्त असंग वृत्तीने राहतो, जसे भगवान श्रीकृष्ण होते.
16,000 स्त्रियांच्या मध्ये प्रपंच करून देखील ते ब्रह्मचारीच होते, कारण की त्यांना आपल्या स्वरूपाचं अखंड अनुसंधान होतं. ते आत्मस्थितीमध्येच ते अखंड राहत होते, परंतु व्यवहारामध्ये व्यवहारासारखा व्यवहार देखील करत होते. तर असं तप, ब्रह्मचर्य आणि वेदांमध्ये वर्णन केलेलं हे जे आत्मपद आहे, हे मी तुला अगदी थोडक्यात एकाच अक्षराने सांगतो, आणि ते अक्षर ओम हे अक्षर आहे. या ओम या अक्षराने आत्मपदाचं वर्णन केलं जातं, असं यमदेव 15व्या मंत्रामध्ये सांगतात. आणि पुढे 16 आणि 17 हे जे मंत्र आहेत त्यामध्ये ओंकाराचं वर्णन आलेलं आहे. अगदी थोडक्यात संक्षेपाने ओंकार या अक्षराची महती इथे यमदेव सांगतात. आपण देखील हा जो 16व्या आणि 17व्या मंत्राचा भाग आहे हा अगदी थोडक्यात बघणार आहोत. का बरं थोडक्यात बघणार आहोत? कारण की कठोपनिषदाचा प्रमुख प्रतिपाद्य विषय ओंकार हा नाही. ओंकार हा मांडुक्य उपनिषदाचा विषय आहे, आणि जेव्हा आपण मांडुक्यकडे जाऊ तेव्हा ओंकाराचा सविस्तर विचार करू. आज 16 आणि 17मध्ये ओंकार या अक्षराची महती थोडक्यात यमदेव नचिकेताला सांगतात, ती आपण समजावून घेऊ, आणि मग जो 18वा प्रमुख मंत्र आहे त्याच्यावरती विचार करू. 16वा मंत्र आहे ज्याच्यामध्ये यमदेव म्हणतात, एतद्धेवाक्षरं ब्रह्म एतद्धेवाक्षरं परम एतद्धेवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छसी तस्य तत्. मंत्राचा अर्थ आहे, यमदेव म्हणतात की हेच अक्षर, कोणतं अक्षर? ओम हेच अक्षर ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे इथे अपरब्रह्म आपण कंसामध्ये लिहिलेलं आहे. हेच अक्षर ओम अक्षर ब्रह्म म्हणजे अपरब्रह्म आहे, आणि हेच अक्षर पर म्हणजे परब्रह्म आहे. या अक्षरालाच जाणले असता जो ज्याची इच्छा करतो ते त्याला मिळते. ओम या अक्षराची महती सांगण्यात चालू आहे. मुख्यतः 2 संकल्पना इथे मांडलेल्या आहेत. एक आहे अपरब्रह्म, दुसरं आहे परब्रह्म. ओम या एकाच अक्षराने अपरब्रह्म आणि परब्रह्म या दोन्हींकडे निर्देश करता येतो असं यमदेव सांगतात. मंत्रामध्ये जे शब्द वापरले ते वेगळे आहेत, परंतु त्या मंत्रामधल्या शब्दांची स्पष्टीकरण देताना आचार्यांनी जे शब्द वापरले ते अपरब्रह्म आणि परब्रह्म असे आहेत. ओम या एकाच अक्षराने या दोन्हींकडे निर्देश होतो. आता अपरब्रह्म म्हणजे काय आणि परब्रह्म म्हणजे काय? पर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ, अपर शब्दाचा अर्थ आहे कनिष्ठ. अपरब्रह्मामध्ये अजून पुढे 2 भाग पडतात, त्याला म्हणतात कार्यब्रह्म आणि कारणब्रह्म. अपरब्रह्म हे कनिष्ठ आहे, त्याचे 2 विभाग आहेत, कार्यब्रह्म आणि कारणब्रह्म. परब्रह्म हे श्रेष्ठ आहे, आणि परब्रह्माचा अर्थ आहे कार्यकारणातीत शुद्ध ब्रह्म. आता आपल्यासमोर नवीन 3 शब्द आले, कार्यब्रह्म, कारणब्रह्म आणि कार्यकारणातीत शुद्ध ब्रह्म. ओम या एकाच अक्षराने या सगळ्यांच्याकडे निर्देश केला जातो. असे नवीन शब्द वेदांतातले आले की आपल्याला सुरुवातीला थोडंसं धस्स होतं की आता हे काय नवीन नवीन सांगणार आहेत आणि किती कठीण सांगणार आहेत, असं आधीच मनामध्ये आपल्या एक प्रकारचा टेन्शन, तणाव निर्माण होतो. परंतु बघा, व्यवहारामध्ये सुद्धा आपण एखादी नवीन विद्या संपादन करतो तेव्हा त्या नवीन क्षेत्रातले काही ना काही शब्द आपल्याला शिकावेच लागतात. इंजिनिअरिंगमध्ये मी गेले होते तेव्हा सुरुवातीला पहिल्या 1-2 वर्षात हजारो नवीन शब्द शिकावे लागले. ते शिकताना अनेक तास बसून अभ्यास करावा लागला, 4-4 वर्ष वेळ इन्व्हेस्ट करावा लागला. CPU, GPU, मदरबोर्ड, रॅम आणि हार्ड डिस्क, एक्सटर्नल, इंटरनल असे कितीतरी गोष्टी, थ्रेडिंग, मल्टीप्रोसेसिंग या माहिती नव्हत्या. अभ्यास करत गेलं की शब्द कळले की त्याची भीती कमी झाली की त्याच्यातली इन्साईट वाढली, त्याच्यातलं ज्ञान वाढलं, त्याची समज वाढली. अगदी तसंच इथे आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा आहे की शब्द जरी मोठे मोठे दिसले तरी त्याचा धाक बाळगायची गरज नाही. त्याच्या मागची संकल्पना समजावून घेण्यासाठी अगदी सोपी आहे. कार्यब्रह्म शब्दाचा अर्थ आहे दृश्यसृष्टी. या दृश्यसृष्टीतला प्रत्येक घटक जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो, कानांनी ऐकू येतो, हा सगळा कार्य आहे, कारण की तो कशापासून तरी निर्माण झालेला आहे, म्हणून त्याला कार्य म्हणतात. कार्यब्रह्म म्हणजे सृष्टी. कारणब्रह्म म्हणजे काय? कारणब्रह्म म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, म्हणजे ईश्वर किंवा सगुण ब्रह्म किंवा देव.
ज्या देवाने ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्याला याचा कर्ता म्हणतात, तो या सृष्टीचं कारण आहे असं देखील म्हणतात. त्यामुळे कारणब्रह्म म्हणजे ईश्वर, कार्यब्रह्म म्हणजे सृष्टी. हा झाला अपरब्रह्माचा भाग. परब्रह्म म्हणजे काय की जे कार्य कारणातीत असलेलं शुद्ध ब्रह्म, म्हणजे जे कार्य देखील नाही कारण देखील नाही असं जे शुद्ध ब्रह्म आहे, जे या संपूर्ण प्रपंचाचं अधिष्ठान आहे, त्याला म्हणतात निर्गुण ब्रह्म, परब्रह्म, श्रेष्ठ ब्रह्म अथवा परब्रह्म म्हणजे कार्यकारणातीत शुद्ध ब्रह्म. वेगवेगळे नावं आहेत परंतु संकल्पना समजण्यासाठी सोपे आहेत. परब्रह्म निर्गुण आहे, अपरब्रह्म हे सगुण आहे. सगुण ईश्वर आणि सगुण सृष्टी याला म्हणतात अपरब्रह्म. श्लोकामध्ये या 16व्या मंत्रामध्ये मूळ संकल्पना काय आहे की ओम या एकाच अक्षराने सृष्टीचा निर्माता ईश्वर आणि परब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्म, निर्गुण तत्व या सगळ्यांच्याकडे निर्देश केला जातो. आणि पुढे यमदेव म्हणतात एतद् देवाक्षरं ज्ञात्वा, या केवळ एकाच अक्षराला तुम्ही जाणलं म्हणजे ओम या एकाच अक्षराच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून जर तुम्ही जाणून घेतलं तर यो यदिच्छसी तस्य तत्. ओम या अक्षराचा उपयोग करून तुम्ही सगुण ब्रह्माचं म्हणजे ईश्वराचं ध्यान केलं, ईश्वराची उपासना केली तर तुम्हाला ईश्वराची, सगुण ब्रह्माची, देवाची प्राप्ती होईल. देवाची प्राप्ती होईल याचे वेगवेगळे अर्थ आहेत. एक जो सोपा अर्थ आपल्या परिचयातला आहे म्हणजे मला देवाचं दर्शन होईल, देवाची कृपा होईल, त्याच्याने माझा प्रपंच सुधारेल. आणि देवाचं दर्शन किंवा देवाचं सगुण देवाचं जे दर्शन होतं ते अत्यंत क्षणिक असतं. इथे या अपरब्रह्माला म्हणजे सगुण देव आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टींना कनिष्ठ का म्हटलेलं आहे, कारण की हे सगळं क्षणिक आहे, टेम्पररी आहे. कितीही तप केलं आणि सगुण देवाचं दर्शन जरी झालं तरी ते काही क्षणापुरतंच टिकतं, कायम टिकत नाही, म्हणून ते कनिष्ठ आहे. याच्याशिवाय अजून कुठल्या गोष्टी येतात अपरब्रह्मामध्ये? एक जो प्रांत आहे तो म्हणजे सिद्धींचा प्रांत. परमार्थाच्या या मार्गामध्ये आपल्याला फार मोठं आकर्षण आहे ते सिद्धींचं आकर्षण, की समोरचा व्यक्ती आहे त्याच्या मनात काय चाललंय ते मला कळावं, भूतकाळात काय झालं, भविष्यकाळात काय होणार आहे, शेजारच्यांच्या घरात काय होणार आहे, दुसऱ्या नातेवाईकांच्या घरात काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या, अशी काहीतरी स्पेशल सिद्धी प्राप्त झाली तर त्यायोगे मला फार मोठ्या लोकांना इन्फ्लुएन्स करता येईल, फार मोठे लोक येऊन माझे पाय पकडतील, मला दक्षिणा देतील, असे अनेक प्रकारचे प्रलोभनं आपल्या मनात असतात. भलेही आपण तोंडाने कोणाला सांगणार नाही पण मनामध्ये कुठेतरी ते सिद्धींचं फार मोठं आकर्षण, कुतूहल आपल्या आतमध्ये दडलेलं असतं. परंतु सिद्धी असो किंवा सगुण देवाचा साक्षात्कार असो, या आपल्या पारमार्थिक दृष्टीने अत्यंत कनिष्ठ गोष्टी मानल्या गेलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा जे श्रेष्ठ तत्व आहे, ज्याच्यासाठी नचिकेताने यमदेवाकडे पृच्छा केली, ते तत्व आहे परब्रह्म, निर्गुण ब्रह्म. यमदेव म्हणतात की ओम या अक्षराने तू जर सगुणाची उपासना केली, सगुणाचं ध्यान केलं तर त्याची प्राप्ती होईल. निर्गुणाचं चिंतन केलं तर तुला निर्गुणाची प्राप्ती होईल. आचार्यांनी इथे एक थोडासा फरक केलेला आहे. सगुण निर्गुणाच्या या दोन बाबींमध्ये आचार्यांनी थोडासा फरक केलेला आहे. अपरंचेत प्राप्तव्यम म्हणजे जे अपरब्रह्म आहे त्याची प्राप्ती होते, आणि परंचेत ज्ञातव्यम जे परब्रह्म आहे त्याचं ज्ञान होतं, त्याची प्राप्ती होत नाही. सिद्धी एखादी प्राप्त होते म्हणजे आज माझ्याकडे सिद्धी नाही परंतु मी काहीतरी तप केलं ओंकार या अक्षराचा वापर करून, म्हणून ती सिद्धी मला प्राप्त झाली. जे आज प्राप्त नाही, जे आज अप्राप्त आहे त्याची प्राप्ती होऊ शकते, परंतु जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याची अशी वेगळी प्राप्ती होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण की ब्रह्म हे तत्व नित्य प्राप्त आहे. आज आत्ता या क्षणी देखील मी ब्रह्मच आहे, फक्त मला हे माहिती नाही. मी स्वतःला देह समजते, या अज्ञानामध्ये मी बांधलेली आहे, म्हणून हा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणून निर्गुण ब्रह्माचं ज्ञान होणं शक्य आहे आणि सगुण ब्रह्माची प्राप्ती होणं शक्य आहे. असा एक छोटासा फरक इथे आचार्य करतात. आणि मग पुढे 17व्या मंत्रामध्ये ओंकाराचाच हा जो विषय आहे तो अजून थोडासा वेगळ्या पद्धतीने म्हणतात, त्याची अजून थोडीशी माहिती देतात.
17वा मंत्र काय आहे त्याचा आपण विचार करू. ओंकाराचाच हा विचार इथे पुढे चालू आहे की एतत् आलंबनम श्रेष्ठम एतत् आलंबनम परम एतत् आलंबनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. मंत्राचा अर्थ आहे, यमदेव म्हणतात की हेच श्रेष्ठ आलंबन आहे, हेच परतत्वाचे आलंबन आहे. हे आलंबन जाणले असता पुरुष ब्रह्मलोकात मोठ्या पदाला पोचतो. ओंकार ह्याला 16व्या मंत्रामध्ये अक्षर म्हणलं होतं आणि ह्याच ओंकाराला 17व्या मंत्रामध्ये आलंबन म्हटलेलं आहे. आलंबन हा शब्द समजावून घेणं आवश्यक आहे. आलंबन शब्दाचा आपला व्यावहारिक दृष्टीने जो अर्थ आहे त्याला म्हणतात आधार किंवा आश्रय. ओम हे आलंबन आहे, आश्रय आहे. कशाचं आहे तर इथे पण 2 अर्थ टीकाकारांनी केलेले आहे की सगुण ब्रह्माचं म्हणजे सगुण देवाचं देखील ते आलंबन आहे आणि निर्गुण ब्रह्मतत्वाचं देखील ओम हेच आलंबन आहे. आलंबन ही संकल्पना समजावून घेऊया की कशासाठी आपल्याला या परमार्थाच्या प्रांतामध्ये आलंबन आवश्यक आहे. का हे आलंबन हा आधार आपल्याला वापरावा लागतो. एखादी जेव्हा सूक्ष्म वस्तू असते ती सूक्ष्म वस्तू जेव्हा आपल्याला दिसत नाही, पटकन जाणता येत नाही, तेव्हा आपण एखाद्या स्थूल वस्तूच्या मदतीने त्या सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून घेतो. ज्या स्थूल वस्तूच्या मदतीने आपण ते सूक्ष्म तत्व अथवा वस्तू याचं ज्ञान करून घेतो त्या स्थूल गोष्टीला त्या सूक्ष्म वस्तूचं आलंबन म्हणतात. कारण की त्याच्या आश्रयाने आधाराने आपण सूक्ष्माचं ज्ञान करून घेतो. उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. हल्ली एक नवीन प्रकार निघाला आहे, म्हणजे काही वर्षांपासून असेल कदाचित, की हिरे असतात आणि एकदम छोटे छोटे हिरे. किती छोटे की असे जणू ठिपके असतील, त्याला मेली डायमंड असं म्हणतात. मेली डायमंड म्हणजे एकदम छोटे छोटे ठिपके असतील असे हे हिरे असतात. फार कमी म्हणजे 0.15 कॅरेट वगैरे असं एका हिऱ्याचं वजन असतं. 1 किंवा 2 हे चालू आहे ना, हे दाखवते ती. 1 किंवा 2 मिलीमीटर त्याचा 1 किंवा 2 मिलीमीटर त्याचा डायमीटर असतो. असे हे छोटे छोटे मेली डायमंड्स असतात आणि बऱ्याच सगळ्या नवीन हिऱ्याच्या दागिन्यांच्या मध्ये या मेली डायमंडचा वापर केला जातो. एकच मोठा हिरा वापरण्याच्या ऐवजी अनेक छोटे छोटे डॉट्स ठिपक्यासारखे असलेले हे हिरे वापरले जातात. प्रवास करतोय मी आणि माझी मैत्रीण, आम्ही प्रवास करतो. त्या मैत्रिणीकडे एक अंगठी आहे, त्या अंगठीमध्ये असे छोटे छोटे मेली डायमंड्स बसवलेले होते. त्यातला एक डायमंड तुटला, गळून पडला. तो तिने बाय चान्स बघितला. आता प्रवासामध्ये हा एवढासा छोटासा टिपका, जो छोटासा हिरा आम्हाला जपून न्यायचा, मग आम्ही काय केलं की एक छोटंसं पाकिट घेतलं, एन्व्हलप घेतलं. त्या एन्व्हलपमध्ये तो हिरा ठेवला, ते एन्व्हलप सील केलं आणि तिने स्वतःच्या पर्समध्ये ठेवलं. पूर्ण प्रवासामध्ये मी मैत्रिणीला दर अर्ध्या तासाने विचारते की अगं तुझा हिरा आहे ना, अगं तुझा हिरा आहे ना. आणि ती काय करायची की पर्समध्ये हात लावून फक्त त्या पाकिटाला हात लावायची. पाकिटाला हात लावल्यावर म्हणायची हां हां आहे, हिरा आहे. आता प्रत्यक्ष हिरा पाहिला नाही, प्रत्यक्ष हिऱ्याला स्पर्श देखील केला नाही, केवळ पाकिटाला हात लावला आणि पाकिट आहे म्हणून पाकिटातला हिरा तो नक्की असला पाहिजे अशी धारणा केली, अशी समजूत घेतली. म्हणजे पाकिटाच्या मदतीने त्या छोट्याशा हिऱ्याच्या अस्तित्वाचं ज्ञान झालं. हे जसं व्यवहारामध्ये होतं अगदी तसंच ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, निर्गुण तत्व, निर्गुण ब्रह्म, ज्याला आपण परब्रह्म म्हटलं, श्रेष्ठ ब्रह्म म्हटलं, हे अत्यंत सूक्ष्म आहे. तो जो मेली डायमंड आहे त्याच्यापेक्षा देखील परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म याचा आपण विचार केला की ते अप्रमेय आहे. 9 प्रमाणांनी त्याचं ज्ञान होत नाही. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून नाही, अंतःकरणाच्या माध्यमातून नाही, इतर 9 तर्क, अनुमान वगैरे कुठल्याही प्रमाणाने त्याचं ज्ञान होत नाही. इतकं ते सूक्ष्म आहे. आम्हाला ज्या कळतात त्या फक्त स्थूल ज्ञानेंद्रियांनी समजणाऱ्या दिसणाऱ्या गोष्टी कळतात. मग अशा वेळेस त्या निर्गुण तत्वाचा जर मला विचार करायचा असेल, चिंतन करायचं असेल, तर शास्त्रकारांनी आपल्यासाठी ओम ही एक सोय उपलब्ध करून दिली. ओम हे एक पाकिट आहे, ओम हे एक एन्व्हलप आहे. आपण त्या निर्गुण सूक्ष्म तत्वाची प्रतिष्ठापना जणू काही या ओंकारामध्ये केली. आता आपण बघतो ओंकाराकडे, वाचतो ओंकार.
दिसते आपल्याला ती जी रेखाकृती ती ओंकाराची दिसते, परंतु ओंकाराच्या रेखाकृतीकडे बघतो आणि त्या निर्गुण तत्वाचा आपण विचार करतो, आपण चिंतन करतो. असं या ओम या अक्षराच्या माध्यमातून त्या निर्गुण तत्वाचं चिंतन करणं शक्य आहे. म्हणून ओम हे त्या निर्गुण ब्रह्माचं आलंबन आहे. आणि चिंतन कसं करायचं हा सगळा विषय मांडुक्यमध्ये आलेला आहे. त्यामुळे चिंतन कसं करायचं हे चिंतन आज आपण करणार नाही, परंतु ओम हे अक्षर निर्गुण ब्रह्माचं आलंबन आहे, सगुण ब्रह्माचं. म्हणजे आपल्याला जेवढे काही देवदेवता माहिती आहेत त्यांचं देखील ओम हे आलंबन आहे असं मानलं जातं. आणि पुढे म्हणतात की एतत् आलंबनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. या आलंबनाचं जर तुम्ही ज्ञान करून घेतलं तर, परत इथे ज्ञान करून घेतलेला शब्द याचा 2 प्रकारे अर्थ केलेला आहे की सगुण ब्रह्माची उपासना किंवा सगुण ब्रह्माचं ध्यान ओंकाराच्या मदतीने करता येतं, किंवा निर्गुण ब्रह्माचं चिंतन ओंकाराच्या मदतीने करता येतं. या 2 पैकी कुठलंही केलं तरी ब्रह्मलोके महीयते. ब्रह्मलोके महीयतेचे परत 2 अर्थ आहे. सगुण ब्रह्माची उपासना केली किंवा ध्यान केलं तर ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल, म्हणजे क्रममुक्ती मिळेल. निर्गुण ब्रह्माचं चिंतन केलं तर जीवनमुक्ती मिळेल. क्रममुक्ती आणि जीवनमुक्ती याच्यामध्ये फरक काय की क्रममुक्ती म्हणजे सिक्वेन्शियल मुक्ती असं आपल्याकडे मानलं जातं की जे लोक ओमचा वापर करून सगुण ब्रह्माचं ध्यान किंवा चिंतन करतात ते जर यथायोग्य झालं तर त्यांना मृत्यूच्या पश्चात सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. लोक म्हणजे राहण्याची जागा. तर आपल्याकडे वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे लोक मानलेले आहेत. इंद्रलोक, वरुणलोक, कैलास, वैकुंठ आणि सप्तस्वर्गाची आपल्याकडे कल्पना केलेली आहे. तर या सगळ्या लोकांच्या मध्ये ब्रह्मलोक हा सर्वश्रेष्ठ लोक आहे. तिथे ब्रह्मदेव राहतात. आणि जो व्यक्ती सगुण ब्रह्माची उपासना करतो किंवा ध्यान करतो ते जर एका विशिष्ट उंचीला पोचलं तर मृत्यूपश्चात तो जीव, तो पुरुष ब्रह्मलोकात जाऊन राहतो. कोट्यावधी वर्ष तिथे राहतो आणि मग त्याच्यानंतर सृष्टीच्या प्रलयाच्या वेळेस ब्रह्मलोकाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा या जीवात्म्याला मुक्ती मिळते असं मानलं जातं. म्हणजे हा एका प्रकारे उधारीचा मोक्ष आहे की मृत्यूच्या नंतर काय होणार कोणी बघितलं, तो ब्रह्मलोक कोणी बघितला आहे आणि कोट्यवधी वर्षानंतर मिळणाऱ्या त्या मोक्षाचा आज मला आजच्या माझ्या जीवनात काय उपयोग आहे. त्यामुळे हा जो मार्ग आहे सगुण ब्रह्माची उपासना करणे, ध्यान करणे हा कनिष्ठ मार्ग आहे. याच्याने क्रममुक्ती मिळते. हा आपला प्रांत नाही. आपला प्रांत कुठला आहे की निर्गुण ब्रह्माचं चिंतन करायचं, ओंकाराचा उपयोग करून निर्गुण ब्रह्माचं चिंतन करायचं आणि त्याद्वारे जीवनमुक्ती प्राप्त करून घ्यायची. जीवनमुक्ती म्हणजे काय, आज मनुष्य देहात असताना आज आत्ता याच घरात, याच परिस्थितीत, याच लोकात यथायोग्य शास्त्रशुद्ध चिंतन करून मी ब्रह्म आहे असा अनुभव घ्यायचा. आणि असा अनुभव घेतला की देह सापेक्ष जी काही दुःख आहेत, जे काही मान आहेत, जे काही द्वंद्व आहेत त्या सगळ्या द्वंद्वातून, त्या सगळ्या शोकातून आपली मुक्ती होते. समोदते मोदनीयम ही लब्ध्वा. जर आपल्याला जुने मंत्र आठवत असतील की समोदते की त्याला अत्यंत आनंद होतो. याच देहात राहून कितीही प्रतिकूल परिस्थिती असली देहाची किंवा बाजूच्या जगाची तरी तो अत्यंत परमानंदाच्या स्थितीत आपलं उर्वरित आयुष्य जगतो. का जगतो, कारण की मी म्हणजे देह नाही आणि मी म्हणजे ब्रह्म आहे अशी त्याला प्रत्यक्ष अनुभूती आलेली असते. ब्रह्मलोके महीयते म्हणजे एक अर्थ आहे ब्रह्मानुभूती आली, ब्रह्म या तत्वाची अनुभूती आली. आणि दुसरा अर्थ आहे ब्रह्मलोकाची म्हणजे स्वर्गामधल्या त्या सर्वश्रेष्ठ स्वर्गाची प्राप्ती झाली. तर आपण जेव्हा ओंकाराचा आलंबन म्हणून उपयोग करतो तेव्हा आपल्याला स्वर्गामध्ये इंटरेस्ट नाही. नचिकेताला देखील स्वर्गामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. त्याला त्या सर्वश्रेष्ठ निर्गुण ब्रह्माच्या ज्ञानामध्ये, त्याच्या अनुभूतीमध्ये त्याची रुची होती. आणि म्हणून यमदेव त्याला हा सगळा उपदेश करायला प्रारंभ करतात. अशा प्रकारे हा जो सगळा विषय आहे की ओंकाराच्या मदतीने त्याचं आलंबन वापरून आपण निर्गुण ब्रह्माकडे कसे जाऊ शकतो हा सगळा भाग यमदेव नचिकेताला 17व्या मंत्रापर्यंत सांगतात. आणि मग जो 18वा मंत्र आहे तिथे प्रत्यक्ष आत्मविद्येला, प्रत्यक्ष आत्म्याच्या वर्णनाला प्रारंभ होतो.
आपण आधी मंत्र वाचू, मंत्राचा अर्थ वाचू आणि मग त्याचं विस्ताराने विवेचन बघू. 18वा मंत्र आहे कठोपनिषदातला अध्याय 1 वल्ली 2 18वा मंत्र, ज्याच्यामध्ये यमदेव नचिकेताला म्हणतात, न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चित न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. मंत्राचा अर्थ आहे, हा ज्ञानस्वरूप आत्मा उत्पन्न होत नाही आणि मरतही नाही. तो अन्य कोणत्याही कारणाने निर्माण होत नाही व अन्य कोणत्याही रूपाने प्रगटही होत नाही. हा अजन्म म्हणजेच सतत अस्तित्व असलेला शाश्वत आणि पुरातन आहे. शरीर मारले गेले तरी तो मरत नाही. असं आपल्या स्वरूपाचं नचिकेताच्या प्रश्नाचं उत्तर देताना आत्मस्वरूपाचं वर्णन अतिशय वैभवशाली, प्रभावशाली आणि सविस्तर वर्णन इथे यमदेव नचिकेतासाठी करतायत. मंत्राचा सविस्तर विवेचन बघण्याच्या आधी थोडेसे नचिकेताचे प्रश्न आठवू. नचिकेताने सुरुवातीला विचारलं होतं तिसऱ्या वराच्या माध्यमातून की मृत्यूच्या नंतर कोणी म्हणतात तो राहतो, कोणी म्हणतात तो जातो, या संदर्भात जे निश्चित ज्ञान आहे ते मला द्या. आणि हाच प्रश्न तो वेगळ्या पद्धतीने विचारतो की जे कार्यकारणातीत आहे आणि जे तीनही कालांनी बद्ध नाही, हे जे आहे ते तत्व तुम्ही मला धर्म आणि अधर्माच्या अतीत आहे, ते तत्व तुम्ही मला निश्चित रूपाने सांगा. हाच प्रश्न जो त्यांनी पहिल्या वल्लीमध्ये विचारला तो त्यांनी दुसऱ्या वल्लीमध्ये वेगळ्या प्रकारे विचारला. आणि या त्याच्या प्रश्नांची अतिशय स्पेसिफिक उत्तरं यमदेव आता नचिकेताला देत आहेत. नचिकेताने काय विचारलं होतं की काय जातं आणि काय राहतं. बघा, मृत्यूच्या नंतर प्रत्येक व्यक्तीचं शरीर जातं. शरीर जातं हे शिकण्यासाठी आपल्याला उपनिषदाची गरज नाही. नचिकेताला देखील उपनिषदाची गरज नव्हती किंवा यमलोकाला जाऊन एवढं सगळं यमदेवाकडे मागण्याची देखील गरज नव्हती. हा कॉमन सेन्स आहे, हा व्यवहार आहे. आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की मृत्यूनंतर कोणाचंही शरीर शिल्लक राहत नाही. परंतु काहीतरी असं तत्व आहे जे शिल्लक राहत असलं पाहिजे, हा तर्क आपण करू शकतो. नचिकेताने हा तर्क केला आणि तर्क केला म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. मग यमदेव या मंत्रामध्ये जे उत्तर देत आहेत ते जे जातं याचं उत्तर देत नाही, तर मृत्यूपश्चात जे शिल्लक राहतं त्या तत्वाचं वर्णन इथे चालू आहे. इंग्रजीमध्ये एक खूप छान म्हण आहे की देर आर 2 मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ. वन इज द डे वेन यू आर बॉर्न अँड द सेकंड इज द डे वेन यू फाइंड आउट व्हाय. मनुष्य देहामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. एक, ज्या दिवशी माझा जन्म झाला आणि 2, ज्या दिवशी मला कळलं की माझा जन्म का झाला. मी कोण आहे, कोहम कथमिदम जातः को वा कर्तास्य विद्यते. अतिशय मूलभूत मानवी बुद्धीला पडलेले हे प्रश्न आहेत की मी कोण आहे, मी कशाला जन्माला आलो, या संपूर्ण जगाची उत्पत्ती कशी झाली आणि या संपूर्ण जगाचा आणि माझा कर्ता कोण आहे, हे अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत. आणि आपल्याला नरदेहाचा हा जो जन्म मिळालेला आहे, नरदेहामध्ये जन्म मिळाला आहे, तर या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये एकदा तरी आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला हा प्रश्न पडावा की मी कोण आहे आणि मी कशासाठी जन्माला आलो. पण इतके जे फंडामेंटल आणि सूक्ष्म मूलभूत प्रश्न आहेत हे बुद्धीला आमच्या पडण्यासाठी आम्ही मोकळेच नसतो. आमची जी बुद्धी आहे ती फार मोठ्या स्थूल व्यवहारामध्ये अडकलेली आहे, गुंगलेली आहे आणि सगळे दुनियाभरचे प्रश्न आमच्या बुद्धीला पडतात. आता माझ्या बुद्धीला सध्या पडलेले जे प्रश्न आहेत, अत्यंत ज्वलंत प्रश्न जे सध्या मला भेडसावत आहेत, ते म्हणजे कर्नाटकामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका होणार, त्याच्यामध्ये कुठल्या पार्टीचा मंत्री मुख्यमंत्री होईल, कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण होईल, IPLमध्ये सध्या पॉईंट्स टेबल आहेत, त्याच्यात सगळ्यात जास्त पॉईंट्स कुठल्या टीमला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर आत्ता जी अमेरिकेमध्ये SpaceX नावाची कंपनी आहे, त्यांनी एक रॉकेट लॉन्च केलं, ते रॉकेट लॉन्च त्यांचं फेल झालं. ते का बरं फेल झालं, असे सगळे देशाचे, समाजाचे, राज्याचे, राष्ट्राचे अनेक वेगळे वेगळे प्रश्न माझ्या बुद्धीला सतत भेडसावत असतात. स्थूल प्रपंचाचे, दृश्यसृष्टीचे हे प्रश्न आपल्याला इतके पडलेले असतात की माझ्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल विचार करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही,
फुरसत नाही आणि हा विचार करण्यासाठी माझी बुद्धी मोकळी नाही. आणि ही बुद्धी थोडीशी मोकळी करणं, तिला हा सूक्ष्म चिंतनासाठी वेळ उपलब्ध करून देणं, हे एक आपल्या दृष्टीने तप आहे. आपण मगाशी विचार केला होता की तप केलं तरच या आत्मपदाची प्राप्ती आहे. मग अशा प्रकारचे सूक्ष्म प्रश्न आपण थोडेसे स्वतःला विचारावेत की मी कोण आहे आणि मी कशासाठी जन्माला आलो, जन्माला नेमकं कोण आलं आणि मृत्यू नेमका कोणाचा होतो, याची स्पेसिफिक उत्तरं आता इथे यमदेव नचिकेताला देत आहेत. उत्तराचं वर्णन करताना जे प्रत्यक्ष मंत्राचा अर्थ आहे, न जायते म्रियते, की हा मंत्राचा अर्थ बघण्यासाठी थोडासा मी या शब्दाचा विचार करू. आपण या 18व्या मंत्राचा विचार विस्ताराने करणार आहोत आणि त्याच्यासाठी त्याचं थोडंसं प्रास्ताविक, थोडीशी पार्श्वभूमी माहिती करून घेतली तर प्रत्यक्ष मंत्राचा अर्थ समजायला सोपं होईल. व्यवहारामध्ये दिवसा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला स्वतःला मीची संगत असते. म्हणजे मी 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 हे शब्द आपल्या डोक्यामध्ये कायम घोंगावत असतात. मी हा शब्द आपण किती वेगवेगळ्या वेळेस, किती वेगवेगळ्या संदर्भात वापरतो याचा थोडासा विचार करू. ढोबळमानाने वर्गीकरण केलं तर मी हा शब्द आपण 3 वेगवेगळ्या संदर्भात वापरतो. एक देहाच्या संदर्भात, दुसरा बुद्धीच्या संदर्भात आणि तिसरा परिस्थितीच्या संदर्भात. देहाच्या संदर्भात जेव्हा मी वापरतो तेव्हा मी म्हणते की मी काळी आहे किंवा मी गोरी आहे. वास्तविक काळा किंवा गोरा हा त्वचेचा रंग आहे, पण मी म्हणते मी काळी आहे आणि मी गोरी आहे. स्थूल देहाशी संबंधित असलेला मी. दुसरं, मी पाहते, मी ऐकते. वास्तविक पाहण्याची क्रिया ही डोळ्यांच्या माध्यमातून होते, ऐकण्याची क्रिया ही कानाच्या माध्यमातून होते. डोळे पाहतात, कान ऐकतात, पण मी म्हणते की मी पाहते आणि मी ऐकते, तेव्हा मी हा शब्द मी ज्ञानेंद्रियाच्या संदर्भात वापरलेला असतो. मी चालते, मी उठते, मी देते, मी घेते. वास्तविक देण्याघेण्याची क्रिया हात करतात, चालण्याची क्रिया पाय करतात, पण मी जेव्हा म्हणते की मी चालते आणि मी देते घेते, तेव्हा मी हा शब्द मी कर्मेंद्रियाच्या बाबतीत वापरलेला आहे. स्थूल देहामध्ये जे काही घटक आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्वचा, या सगळ्यांच्या बाबतीत आपण मी हा शब्द वापरतो. हा पहिला संदर्भ झाला. दुसरा संदर्भ आहे की बुद्धीच्या संदर्भात. मी खूप बुद्धिमान आहे, मी खूप मठ्ठ आहे. हे उपनिषद यांनी सांगितल्या मला लगेच कळतं किंवा मला अजिबात कळत नाही. मला मागच्या क्लासमधलं सगळं आठवतं, मला मागच्या क्लासमधलं काहीच आठवत नाही. मी बुद्धिमान आणि मी मठ्ठ असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वास्तविक एखादं कुठलंही नवीन ज्ञान ग्रहण करणं आणि ग्रहण केलेलं धारण करून ठेवणं हे दोन्ही बुद्धीचे धर्म आहेत. समजून घेणं आणि समजलेलं लक्षात ठेवणं हे बुद्धीचे धर्म आहेत. पण मी लक्षात ठेवलं, मी बुद्धिमान आहे किंवा मी विसरले, मी मठ्ठ आहे असं जेव्हा मी म्हणते तेव्हा मी हा शब्द मी बुद्धीच्या बाबतीत वापरते. आधी मी स्थूल देहाच्या बाबतीत वापरत होते, आता मी बुद्धीच्या बाबतीत वापरते. आणि असाच मी हा शब्द परिस्थितीच्या बाबतीत देखील वापरला जातो. मी श्रीमंत आहे आणि मी गरीब आहे. वास्तविक घर, घरातली परिस्थिती, बँकेचा बॅलन्स हे सगळं मिळून मी श्रीमंत आहे का गरीब आहे हे ठरतं. पण म्हणते की मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे. तर असा मी हा शब्द आपण व्यवहारामध्ये अनेक वेगवेगळ्या वेळेस अनेक वेगवेगळ्या संदर्भात वापरतो. आता छोटासा विचार करू की ही जी मी वेगवेगळ्या संदर्भात वापरते ती मी वेगवेगळी आहे प्रत्येक संदर्भात का मी एकच आहे. पाहणारी मी, देणारी मी, घेणारी मी, बुद्धिमान मी, गरीब मी ही सगळी एकच आहे का मी म्हणजे वेगवेगळी आहे. बघा, वेगवेगळ्या संदर्भात जरी वापरत असलो तरी मी म्हणून जी माझी स्वतःची जाणीव आहे ती फक्त एकच आहे. आय एम वन एंटिटी. वेगवेगळे संदर्भ आहेत परंतु एंटिटी म्हणून, व्यक्ती म्हणून, जाणीव म्हणून माझं जे स्वतःचं आयडेंटिफिकेशन आहे ते कुठल्या तरी एकाच एंटिटी बरोबर आहे. आणि ते नेमकं कोण आहे हे आपल्याला अजून स्पष्टपणे कळलेलं नाही असं आपलं वेदांतशास्त्र म्हणतं, असे आपली भगवद्गीता म्हणते. हाच मंत्र बहुतांश प्रमाणात असाच शब्दांनी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये घेतलेला आहे. आधी उपनिषद आणि नंतर गीता
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा, की आधी उपनिषदांची निर्मिती आहे आणि या सगळ्यांचं सारभूत म्हणून नंतर गीता सांगितली गेली. त्यामुळे आपल्या सगळ्या शास्त्रकारांना हेच आपल्या मूळ स्वरूपाकडे पॉइंट आउट करायचं आहे की एरवी मी हा शब्द आपण संघातातल्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात वापरतो, परंतु हा संपूर्ण संघात म्हणजे मी आहे का, किंवा या संघातातला एक एक इंडिव्हिज्युअल घटक म्हणजे मी आहे का, असा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की हा संघात केवळ किंवा या संघातातला एक एक घटक म्हणजे मी नाही, तर या संपूर्ण संघाताला ॲक्टिवेट करणारं एक कुठलं तरी चैतन्य आहे. ते चैतन्य असलं पाहिजे. का असलं पाहिजे याचा आपण थोडासा विचार करू. शरीर आणि या शरीरामधले जे काही अवयव आहेत ते बाय डिफॉल्ट, म्हणजे हे जे सगळे अवयव आहेत ते बाय डिफॉल्ट अचेतन आहेत. अचेतन म्हणजे काय की हे जे हात आहेत किंवा हे जे डोळे आहेत यांना स्वतःची अशी जाणीव नाही. चेतन आणि अचेतन हे दोन्ही शब्द परमार्थामध्ये समजावून घेणं आवश्यक आहे. चेतन शब्दाचा अर्थ आहे जे स्वतःला जाणतं आणि दुसऱ्यालाही जाणतं, त्याला चेतन म्हणतात. अचेतन म्हणजे काय, जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला अचेतन म्हणतात. दगड असेल, आता इथे फोन आहे माझ्या इथे, हा फोन अचेतन आहे कारण की तो स्वतःलाही जाणत नाही आणि तो दुसऱ्यालाही जाणत नाही. परंतु माझं शरीर चेतन आहे, मी चेतन आहे. का बरं? कारण की मी स्वतःला जाणते आणि मी या फोनला देखील जाणते. मग आता फोनची ही जी बॉडी आहे, फोनचे हे जे शरीर आहे आणि माझं शरीर, याच्यामध्ये नेमका काय फरक की माझ्या शरीरामध्ये चैतन्य आहे. माझ्या शरीराचा हा जो काही पूर्ण संघात आहे, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्वचा, प्राण, या सगळ्यांना ॲक्टिवेट करणारं कुठलं तरी एक चैतन्य आहे. आणि ते जे ॲक्टिवेट करणारं चैतन्य, आता ॲक्टिवेट करणारं ही देखील चुकीची भाषा आहे, परंतु ॲक्टिवेट होतं ज्याच्या अधिष्ठानावर असं एक शुद्ध चैतन्य आहे की ते आहे म्हणून आपलं संपूर्ण शरीर काम करतं. डोळ्यांनी जेव्हा मी बघते की इथे समोर फुलं आहेत आणि इथे समोर कचरा आहे, तर हे फुलं आहेत आणि हा कचरा आहे हा फरक डोळ्यांना समजत नाही. डोळ्यांच्या मागे एक काहीतरी चेतना आहे, ज्या चेतनेच्यामुळे हे ज्ञान होतं आपल्याला की हे फुलं आहेत आणि हा कचरा आहे. तर आपल्या शरीराला चेतन बनवणारं, ॲक्टिवेट करणारं असं एक काहीतरी शुद्ध चैतन्य आहे. आणि त्या शुद्ध चैतन्य शरीर गेलं तरी आहे, शरीर असलं तरी आहे आणि शरीराच्या आधी देखील आहे, शरीराच्या मृत्यूनंतर देखील आहे. शरीर जेव्हा असतं तेव्हा शरीराला आणि या संपूर्ण संघाताला ॲक्टिवेट करण्याचं काम हे शुद्ध चैतन्य करतं आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे. आणि ते शुद्ध चैतन्य कसं आहे ते इथे सविस्तर वर्णन करून यमदेव आपल्याला सांगतात. ॲक्टिवेट करणं हा एक खूप छान शब्द आहे की हा फोन आहे. या फोनमध्ये, या फोनचं एक स्वतःची बॉडी आहे, त्याच्या आतमध्ये वेगळे वेगळे पार्ट्स आहेत. आणि या विचार करा की या फोनमध्ये जे सध्याचं सिम कार्ड आहे ते सिम कार्ड मी काढलं आणि नवीन सिम कार्ड आतमध्ये घातलं. नवीन सिम कार्ड घातल्यावर फोन आहे, फोनच्या आतमध्ये मेमरी आहे, त्या मेमरीच्या मध्ये पूर्ण डेटा आहे. सिम कार्ड मी नवीन घातलं, फोन पूर्णपणे चार्ज केला, परंतु ते नवीन सिम कार्ड जोपर्यंत मी ॲक्टिवेट करत नाही तोपर्यंत हा फोन मला वापरता येत नाही. त्यामुळे नुसता बाकीच्या सगळ्या गोष्टी इन्ग्रेडियंट्स असून उपयोग नाही, तर त्या संघाताला ॲक्टिवेट करणारं काहीतरी इथे लागतं या फोनमध्ये. हे जसं त्या फोनमध्ये आवश्यक आहे तसं आपल्या शरीराचा जो संपूर्ण संघात आहे त्याला ॲक्टिवेट करणारं किंवा ज्याच्या अधिष्ठानावरती हा सगळा संघात काम करतो असं काहीतरी चैतन्य रूप असणं आवश्यक आहे. आणि ते कसं आहे त्याचं वर्णन आता यमदेव आपल्यासाठी करणार आहे. आपण एक एक शब्द बघू, त्याचा अर्थ बघू आणि नंतर साधनेच्या दृष्टीने देखील या श्लोकाचा कसा विचार करायचा हा देखील विचार करू. सुरुवातीला आपण आत्ता हा जो करतोय तो सगळा सैद्धांतिक विचार आहे, सिद्धांत आहे, तत्वज्ञान आहे. पहिली गोष्ट आहे, पहिला विभाग की सिद्धांत समजावून घेणं, आणि दुसरा जो विभाग आहे की त्या सिद्धांताचं ॲप्लिकेशन समजावून घेणं. दोन्ही स्तरावर आपण विचार करू. यमदेव म्हणतात की हा जो मी आहे ज्याच्या संदर्भात ही सगळी चर्चा चालू आहे की मृत्यूनंतर देखील जो राहतो तो कसा आहे
की न जायते म्रियते. पहिले दोन शब्द, त्याचा जन्म देखील होत नाही आणि त्याचा मृत्यू देखील होत नाही. आणि पुढे हीच गोष्ट विपश्चित म्हटलेलं आहे. विपश्चित शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे की अत्यंत बुद्धिमान, ज्ञानवान. परंतु इथे विपश्चित शब्दाचा अर्थ आहे ज्ञानस्वरूप. ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे की ज्याला वेगळं कुठून तरी ज्ञान संपादन करावं लागत नाही, बाहेरून आतमध्ये घेऊन यावं लागत नाही. ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे, असा हा आत्मा, असं हे स्वरूप, असं हे शुद्ध चैतन्य न जायते म्रियते. याचा जन्म देखील होत नाही, याचा मृत्यू देखील होत नाही. आणि पुढे हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने यमदेव म्हणतात की न अयम कुतश्चित, म्हणजे कोणत्याही कारणापासून हा निर्माण होत नाही. आणि न बभूव कश्चित, म्हणजे याच्यापासून दुसरं काही कार्य देखील प्रकट होत नाही. हा कारणही नाही आणि हा कार्यही नाही, हा जन्मतही नाही आणि याचा मृत्यूही होत नाही. असा हा आत्मा आहे. हे नचिकेता, तुझं मूळ स्वरूप आहे. तत्वज्ञान सांगायला सुरुवात झाली. आणि तत्वज्ञान सांगायला सुरुवात झाली की आपल्या मनात त्याच्याबरोबर प्रश्नांची देखील, जर आपण ऐकत असू खरंच लक्ष देऊन, तर थोडेफार प्रश्न देखील इथे मनात यायला हवे. की यमदेवांनी विचारलंय, यमदेव पहिल्यांदा म्हणतात की न जायते आणि न म्रियते. जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. सगळ्यात पहिला प्रश्न की यमदेवांनी म्रियते आणि जायते अशी पुनरावृत्ती का बरं केली? मुळात बघा की न जायते असं जेव्हा म्हणलं तेव्हा न म्रियते हे ऑब्व्हियस आहे. मृत्यू कोणाचा होतो? ज्याचा जन्म झाला त्याचाच मृत्यू होतो. मग जर एखाद्या कोणाचा जन्मच झालेला नसेल तर त्याचा मृत्यू होणार नाही, हे वेगळं सांगण्याची काही गरज आहे का? मग यमदेवांनी अशी द्विरुक्ती किंवा पुनरावृत्ती का केली असेल, याचा जेव्हा आपण विचार करतो आणि परत असे फंडामेंटल प्रश्न येण्यासाठी थोडी बुद्धी आपली मोकळी लागते, रिकामी लागते, स्थूल प्रपंचातून बाहेर निघालेली बुद्धी लागते, एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धी लागते, तेव्हा आपण हे प्रश्न घेऊन त्याचा थोडासा विचार करू शकतो. बघा, सामान्य मानवी बुद्धी जेव्हा मानवी जीवनाचा विचार करते तेव्हा नेहमी मानवी जीवन हे जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये बांधलेलं जीवन आहे, अशाच पद्धतीने ती मानवी जीवनाचा विचार करते. जन्म आणि मृत्यू हे सामान्य लोकांच्या दृष्टीने नेहमी जोडीने येतात, नेहमी पेअर्समध्ये येतात. यमदेव जेव्हा सांगतात न जायते म्रियते, हे सामान्य माणसांची ही मानसिकता लक्षात घेऊन सांगतात की सामान्य मनुष्य हा नेहमी जन्म मृत्यूचा जोडीने विचार करतो, म्हणून ते जोडीने उत्तर देतात की जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, असं हे तुझं मूळ स्वरूप आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे की जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं की जन्म आणि मृत्यू हे विकार आहेत. विकार म्हणजे बदल. हे विकार आणि बदल कशामध्ये होतात? तर हे विकार आणि बदल शरीरामध्ये होतात. आणि केवळ हे दोन विकार नाही तर एकूण मनुष्य देहाला किंवा कुठल्याही देहाला एकूण 6 विकार आहेत असं मानलं जातं. या स्लाइडमध्ये जर आपण खाली बघितलं तर लक्षात येईल की शरीराला, कुठल्याही चेतन प्राण्याच्या शरीराला एकूण 6 विकार असतात. कोणते 6 विकार? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. अस्ति म्हणजे बीजरूपाने असणे, जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, विपरिणमते म्हणजे बदल होणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे, म्रियते म्हणजे मृत्यू होणे. आपल्या या मनुष्याच्या शरीराला असे एकूण 6 विकार आहेत. ते आधी बीजरूपाने असतं, जन्मतं, मोठं होतं, विपरिणमते, बदल होतात. बदल होतात म्हणजे काय की आधी माझे केस एकदम काळे होते, छान काळे कुळकुळीत, आता बरेचसे पांढरे झाले. आता माझ्या डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळ आले. आता माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. विपरिणमते, शरीरामध्ये बदल झाले. अपक्षीयते म्हणजे क्षीण झाले, गात्र आपली हळूहळू क्षीण होतात. आधी मी 6 जिने पटकन चढून जात होते, आता मला दर एक जिना चढला की 2 मिनिटांचा ब्रेक घ्यावा लागतो. क्षमता कमी झाली. आणि हे जे सगळे विकार आहेत हे शरीराला आहेत. जेव्हा यमदेव म्हणतात की जायते आणि म्रियते नाहीत, तेव्हा उपलक्षणाने यमदेव म्हणतात की हे 6च्या 6 विकार देखील आत्मस्वरूपाला नाहीत.
6च्या 6 विकार शरीराला आहेत, परंतु आत्मस्वरूप जे आहे ते केवळ जन्मत नाही आणि मरत नाही असं नाही, तर जन्म मृत्यू सोडून जे इतर सगळे विकार आहेत, बदल होणे, वृद्धी होणे, क्षीण होणे, घट होणे, यातला कुठलाही विकार आत्मस्वरूपाला नाही. आणि हा प्रत्येक विकार एकेका शब्दाने ह्याच मंत्रामध्ये यमदेव निगेट करतात. कशा पद्धतीने निगेट करतात, तर दुसऱ्या लाईनमध्ये यमदेव म्हणतात की अजहा, हा जो आत्मा आहे हा अज आहे, म्हणजे न जायते. जायते या विकाराचा त्यांनी निषेध केला की या आत्म्याला जन्म नाही. जन्म नाही म्हणजे तो जन्माच्या आधी व नंतर बीजरूपाने अथवा स्थूल रूपाने असणंच शक्य नाही. अज शब्दांनी या दोन्ही विकारांचा निषेध केला. नित्य, नित्य या शब्दाने क्षीण होणे या विकाराचा निषेध केला. क्षीण होणे म्हणजे काय, की एखादी वस्तू, जसं आपल्या शरीराची क्षमता, आपल्या इंद्रियांची क्षमता ही क्षीण होते. नित्य शब्दाचा अर्थ आहे की जे नाही असं कधीही होत नाही, जे तीनही काळांमध्ये आहे, आहे आणि आहे, कायमस्वरूपी आहे, समान आहे, कमी जास्त प्रमाणात नाही, त्याला नित्य म्हणतात. मग असं हे आत्मतत्व नित्य असल्यामुळे ते क्षीण होण्याचा प्रश्न येत नाही, कारण की क्षीण होण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव होत नाही. शाश्वत शब्दाने परत हीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीने सांगितली की शाश्वत म्हणजे कॉन्स्टंट, विपरिणमते. शरीराचे केस पांढरे होतात, परंतु आत्म्याचे केस पांढरे होत नाहीत, कारण की आत्म्याला केसच नाहीत. त्याच्यामुळे तो आत्मा म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदलाव होत नाही. मग आत्मा क्षीण होत नाही, आत्म्यामध्ये बदल होत नाही. पुराण हा शब्द वापरलाय. पुराण शब्द वापरून वर्धते या विकाराचा निषेध केलेला आहे. बघा, पुराण शब्द आपण वापरतो त्याचा अर्थ आहे की अत्यंत जुना. किती जुना म्हणजे अहो खूप जुना, सनातन ज्याला म्हणतो. तर पुराण शब्दाचा इथे अर्थ आहे की इतका जुना, म्हणजे किती जुना की त्याला आदी नाही, त्याची सुरुवातच झालेली नाही, त्याचा जन्मच झालेला नाही, इतका तो जुना आहे. त्याला दुसऱ्या शब्दात म्हणतात अनादी आणि तिसऱ्या शब्दात म्हणतात आद्य. पुराण, अनादी, आद्य, की हा इतका जुना आहे की त्याला सुरुवातच त्याची कधीच आत्तापर्यंत झालेली नाही. आणि तो आद्य म्हणजे या संपूर्ण दृश्यसृष्टीच्या आधीपासून तो अस्तित्वात आहे. असा हा जो आत्मा, असं हे जे आपलं मूळ स्वरूप, पुराण या शब्दांनी वर्धते या विकाराचा त्यांनी निषेध केला, कारण की त्याच्यामध्ये कुठलीही वाढ होत नाही. आणि न हन्यते हन्यमाने शरीरे याच्यानी त्यांनी म्रियते, की शरीराचा मृत्यू झाला तरी या आत्म्याचा, या चैतन्याचा मृत्यू होत नाही. जे चैतन्य या शरीराला आणि या शरीराच्या संघाताला, सगळ्या इंद्रियांना ॲक्टिवेट करण्याचं काम करतं, किंवा ज्याच्या अधिष्ठानावर हा संपूर्ण संघात काम करतो, ते चैतन्य स्वतः जन्मालाही येत नाही, मृत्यूही होत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदल, क्षीण, क्षय अथवा वाढ होत नाही. असं हे जे आहे ते नचिकेता तुझं मूळ रूप आहे, हे तू समजावून घे, व्यवस्थित जाणून घे, असं यमदेव नचिकेताला या मंत्रामध्ये समजावून सांगतात. अजून एक गोष्ट जी तात्विक स्तरावर आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. यमदेव जेव्हा म्हणतात की न जायते म्रियते, तेव्हा त्यांनी नचिकेताच्या प्रश्नाचं, जो त्यांनी दुसऱ्या वेळेस विचारला, त्याचं स्पेसिफिक उत्तर दिलं. नचिकेताने काय विचारलं की जे धर्म आणि अधर्माच्या अतीत आहे, जे कार्य आणि कारणाच्या अतीत आहे, आणि जे तीनही काळांनी बांधलेलं नाही, असं जे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे ते तुम्ही मला सांगा. बघा, जन्म आणि मृत्यू या दोनही घटना नेहमी कालसापेक्ष असतात, काळाने बद्ध असतात. आपण जेव्हा म्हणतो की माझा जन्म झाला, कधी झाला? 1950 झाला. म्हणजे जन्म ही घटना नेहमी कालसापेक्ष आहे. मृत्यू कधी झाला? तर अमुक अमुक वर्षी झाला. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अमुक अमुक वर्षी झाला, कालसापेक्ष घटना आहे. मग जन्म आणि मृत्यू आहे तोपर्यंत कालाचा संदर्भ आहे, परंतु एखाद्या तत्वाचा जर कधी जन्मच झाला नाही आणि मृत्यूही होणार नाही, तर तिथे कालाचा संदर्भ पूर्णपणे गौण होऊन जातो. आणि कालाचा संदर्भ गौण होतो म्हणजे ते कालाच्या अतीत असलेलं तत्व आहे, त्याला म्हणतात त्वम कालत्रयातीतः. गणपतीच्या समोर उभं राहून जेव्हा आपण अथर्व शीर्ष म्हणतो की त्वम कालत्रयातीतः,
तेव्हा या ब्रह्मरूप गणपतीकडे निर्देश आहे, कारण की मूर्तिरूप गणपतीचा जन्म देखील आहे, मूर्तिरूप गणपतीचं आपण विसर्जन देखील करतो. परंतु जो तत्वरूप गणपती आहे, ब्रह्मरूप गणपती आहे, तो न जायते आणि न म्रियते, तो कालत्रयातीत, देहत्रयातीत, अवस्थात्रयातीत या सगळ्यांच्या पलीकडे असलेला आहे. आणि जे त्या गणपतीचं मूळ स्वरूप आहे तेच माझं म्हणजे उपासकाचं देखील मूळ स्वरूप आहे, की तत्वदृष्टीने मी आणि गणपती अगदी समान आहोत. याला म्हणतात अद्वैत, याला म्हणतात अभेद. शरीराचा जन्म होतो, शरीराचा मृत्यू होतो, परंतु इथे जेव्हा यमदेव म्हणतात न जायते म्रियते, तेव्हा ते नचिकेताला म्हणतात की हे जे तत्व आहे ते तीनही काळांनी बांधलेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरं की हे जे तत्व आहे ते कार्यकारणातीत आहे. बघा, ज्या क्षणी माझा जन्म झाला त्या क्षणी माझं हे जे शरीर आहे ते कार्य झालं, आणि ज्या मातापित्यांच्या संयोगातून माझा जन्म झाला ते कारण झाले. मातापिता कारण, मी कार्य. जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मी कारण आणि माझा मुलगा कार्य. जन्म मृत्यू आहे तोपर्यंत कार्यकारण भाव आहे. जिथे जन्म मृत्यूच नाही तिथे कोणी कोणाचं कारण नाही आणि कोणी कोणाचं कार्य नाही. त्यामुळे हे जे तत्व आहे तिथे तीनही काळांचा देखील संदर्भ नाही, तिथे कार्यकारणाचा संदर्भ नाही, देह नाही, कुठलीही कृती नाही, आणि म्हणून धर्म अधर्माचा देखील संबंध नाही. तरी नचिकेताने जो प्रश्न विचारला होता की धर्म अधर्मातीत आहे, कार्यकारणातीत आहे आणि तीनही कालांच्या अतीत आहे, असं जे तत्व ते तुम्ही मला यमदेव समजावून सांगा. तेव्हा यमदेव असं हे जे नचिकेताचं, यमदेवांचं स्वतःचं आणि आपल्या सगळ्यांचं अत्यंत वैभवशाली मूळ स्वरूप त्याच्याकडे निर्देश करतात, ते आपल्याला समजावून सांगतात. मी देह आहे ही आपल्या सगळ्यांची अत्यंत दृढ धारणा आहे. जन्मल्यापासून आपण आत्तापर्यंत आपले स्वतःचे किती जन्मदिवस साजरे केले, किती आपण वाढदिवस मनवले, आणि वाढदिवस आपला जर आपण नाही साजरा केला, दुसऱ्या कोणाच्या लक्षात नाही राहिला, म्हणून आपल्याला आत्तापर्यंत किती वेळेस दुःख झालं. एका कॉलनीमध्ये मागे आम्ही फिरत होतो आणि फिरताना बऱ्याचदा असं होतं बघा, घरामध्ये जेव्हा फार मोठा काहीतरी भांडण तंटा चालू असतो तेव्हा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेसमध्ये तो बाहेर ऐकू येतो. तर एकदा एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये कॉरिडॉरमध्ये चालताना आम्हाला घरातली भांडणं मोठ्या मोठ्याने ऐकू येत होती, की ती महिला भांडत होती की माझा वाढदिवस तुमच्या कोणाच्या कधी लक्षातच राहत नाही. प्रत्यक्ष आम्ही आमच्या कानांनी ऐकलेली गोष्ट आहे की ती अगदी आपल्या अत्युच्च आवाजामध्ये आरडाओरड करून हे चालू होतं की ते दुसरं कोणीतरी आहे, त्यांचा वाढदिवस तुम्ही लक्षात ठेवता, आणि मी इतकी मेहनत करते पण माझा साधा वाढदिवस सुद्धा तुम्ही लक्षात ठेवला नाही. इतकी वर्ष गेली आणि इतक्या वर्षात सुद्धा मला माझ्या मेहनतीचं काहीच फळ मिळालं नाही. हा आरडाओरडा आम्ही प्रत्यक्ष ऐकला. तर असा आरडाओरडा आपण वाटायला का येतो? कारण की आपल्याला मी देह आहे असं वाटतं, आणि मी देह आहे असं वाटतं तोपर्यंत अनेक शोक, अनेक विलाप आपल्या पाठीमागे लागलेले असतात. आणि या शोकातून आणि विलापातून कायमची सुटका करून घ्यायचं असेल तर मी देह नाही आणि मी आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजे कुठला आत्मा? की ज्याचा कधीही जन्म होत नाही, म्हणून ज्याला वाढदिवस नाही, असा जो आत्मा तो मी आहे. मी जन्मालाच आले नाही म्हणून मी मोठी देखील झाले नाही, म्हणून मी म्हातारी देखील होणार नाही, म्हणून माझं व्यावहारिक दृष्टीने लग्न झालेलं असेल परंतु आत्मरूप मीचं लग्न देखील झालेलं नाही. आत्मरूप मीचं लग्न झालेलं नाही, त्याच्यामुळे आत्मरूप मीच्या लग्नाचा वाढदिवस जर लक्षात ठेवला नाही तर त्याचा स्वतःच्या मनाला त्रास करून घ्यायची आवश्यकता नाही. व्यवहारामध्ये असं होतं आणि अशा केसेस झालेल्या आहेत ओळखीच्या, की लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही सलग 3-5 वर्ष, म्हणून नवरा बायकोंनी डिवोर्स घेतला. इथपर्यंत आपली वैचारिक अधोगती होते जेव्हा आपण हे परमार्थाचं तत्वज्ञान नीट समजावून घेत नाही, की व्यवहारामध्ये 2 देह जन्माला येतात, व्यवहारामध्ये त्यांचा संयोग होतो, व्यवहारामध्ये लग्न होतं, व्यवहारात मुलाला जन्म देतो. हे सगळं व्यावहारिक स्तरावर आहे. पण आत्मरूप मीला जन्म नाही, आत्मरूप मीचं लग्न होत नाही, आत्मरूप मी कोणाची आई देखील नाही, आत्मरूप मी कोणाचे वडील नाही, आत्मरूप मीने कुठल्याही मुलाला जन्म दिला नाही, म्हणून त्या मुलाने माझा वाढदिवस लक्षात ठेवला नाही किंवा माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवली नाही, म्हणून कुठेही दुःखी कष्टी होण्याची आवश्यकता नाही.
समोदते मोदनीयम हि लब्ध्वा. हे जे आपल्याला सांगितलेलं आहे की द्वंद्वातीत व्हा आणि ब्रह्मानंदम परमसुखदम, हे जे आपल्या सद्गुरूंचं वर्णन आहे तेच आपलं देखील वर्णन आहे, आत्मरूप मीचं देखील वर्णन आहे. आणि ती प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी हे तत्त्वज्ञान आपल्याला मदत करतं. त्या दिशेने हे तत्त्वज्ञान आपल्याला घेऊन जातं. आज आपण या श्लोकाचा तात्विक विचार व्यष्टीच्या स्तरावर केला, त्याचा थोडाफार साधनेच्या दृष्टीने देखील विचार केला. याचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये बघू आणि पुढच्या सत्रामध्ये 18च्या पुढचे मंत्र देखील बघू. आज जे आपलं चिंतन आहे ते इथेच थांबवू. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.